भ्रष्ट व गैरमार्गाने बेकायदेशीर मालमत्ता जमविल्याच्या कारणावरून माळशिरस येथील मंडलाधिकारी संजय बाबूराव फिरमे व त्यांची पत्नी संध्या संजय फिरमे दोघे राहणार 58 फाटा श्रीनाथनगर माळशिरस यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। आरोपी लोकसेवक संजय फिरके मंडलाधिकारी माळशिरस यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती। लोकसेवक यांनी संपादित केलेली मालमत्ता कायदेशीर स्रोताद्वारे संपादित केली किंवा कसे याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देऊन देखील माहिती घेण्यात आली होती, परंतु सदरच्या मालमत्तेबाबत ठोस असे पुरावे सादर न करू शकल्याच्या कारणावरून लोकसेवक मंडलाधिकारी संजय फिरमे व त्यांची पत्नी संध्या फिरमे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। त्यांच्याकडे एकूण ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची 17,63,767 रुपये किमतीची अपसंपदा सापडली आहे। सदरची बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी आरोपी संजय फिरमे यांनी त्यांची पत्नी संध्या फिरमे यांची मदत घेतली। त्यांच्या पत्नीने गुन्ह्यास प्रोत्साहन दिला म्हणून दोघांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून अँटी करप्शन विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, उमाकांत महाडिक यांनी काम केले। तपास अधिकारी म्हणून अँटी करप्शनचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी काम पाहिले।